सुखाचा संसार या लागी विघ्नारू नामाधारू तुझे झाले राजाचारी पुरुषाचारी पुरुषात प्रकाशी या प्रकाशी बोधातू जळकत सुधानी बंधू पूर्वजन्मातून लागल्या श्रवणाने निशब्दाची वाचा होती करत मिळवूया एकेचे काळे सकळ तुझे आपले म्हणजे तुझे तुम्ही देखणे दर्शी सुख संतोषी विनायका सुखाचे पेंडे धन नाभे अवतरला आनंद बोधाचा वेळ नागबंध विशेष निज सागरा तुझे सत्वाचा सुलांबर काशे कपिला मनोहर सुवर्ण अलंकार तुझे निसाचार शोभती प्रकरणी पुरुषांनी तरी गालीची बोधा आम्ही त्यावरी संदासने पूर्णपणे निर्विषी गोरा कुंडली श्री सद्गुरुनाथ महाराज की जय, सर्वसंतों की जय, मुक्ति सद्गुरुनाथ महाराज की जय, सद्गुरुनाथ निरंजन महाराज की जय, सद्गुरुनाथ मुकुंदास महाराज की जय, सद्गुरुनाथ पांडुरंग महाराज की जय। गुरुपौर्णिमेनिमित्त व्यास पौर्णिमा गुरुपौर्णिमा त्यानिमित्त सर्व भक्तगण माझा नमस्कार। तसेच आमचे निरंजन स्वरूप मुकुंदास महाराज मुकुंदराज म्हणतो त्यांना सुद्धा मी नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमामध्ये प्रबोधन रूपाने दोन गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। व्यास पौर्णिमा म्हणजे पराशर ऋषीपासून व्यासांची निर्मिती झाली, व्यास जन्माला आले, अवयवी संभव विष्णूचा अवतार, त्यांनी सर्व शास्त्र त्यांनीच केली म्हणून व्यासो उच्चिष्ट जगत्रय म्हणजे जे महाभारता नाही जे महेश लोकी ते म्हणजे पाही वाचो उच्चिष्ट जगत्रय म्हणजे व्यासांच्या ज्यांनी कथा केल्या जे घेऊन ठेवले त्याच्यावरती जगामध्ये ज्या कथा आहेत त्या सगळ्या व्यासो उच्चिष्ट जगत्रय तीन जगातल्या कथा आज महत्वाचा दिवस गुरुभक्तांना साधकांना मोक्षांना म्हणा किंवा आणि सिद्ध बद्ध मोक्ष साधक आणि सिद्ध अशी चार आहेत टप्पे। तर यामध्ये संत संगती ही फार महत्वाची आहे। संत संगती ही सर्वांसाठीच लाभदायक आणि आपल्याला कल्याणकारी आहे। तर बघा हुशार तेरा तन खबरदार तुझे खिलवाने किनार बता दे 17वीं तरफ है। बड़े बड़े साधु संत उनसे कर ले एकांत बता दे सिद्धांत आदि अंत उनका दशरथ का देख ले दीदार उनका नैन देने लगा है। ब्रह्मा विष्णु बड़ा देव ब्रह्मा विष्णु बड़ा देव ब्रह्मा विष्णु बड़ा देव ज्ञानी महादेव बैठ के जल जिलाए अहम नाम की शब्द हुई देश लगा मसूर मौजूद जगात है अलग अलग प्रकार परिवान इसी दिन करवाने नाम ज्ञान बहुत आएगा आएगी धीरे धीरे तो कर ले बंदा बड़ गोपाल होने का बंदा चुप सोने से बताया है। मुझे बड़े बड़े साधु संत उनसे कर लेगा म्हणजे साधू संत जे मोठे आहेत त्यांच्याशी एकांतामध्ये जाऊन तू आपल्याला काय इच्छित प्रश्न विचार करायला। तर बघा संत संगती कशी असते। शाहू महाराज कोल्हापूरचे त्यांना विडा करून देण्यासाठी दानोळीचे खडे बाबा पलूचे दोन्ही महाराज आणि नरवाडचे कृष्णावती अशी ही एक कथेचा तीन संत आहेत। तर पहा खडे बाबांना पुढे कालांतरानं पांढरं फुटलं जे पोट फुटल्यानंतर ते विडा करून द्यायला गेले की ते शाहू महाराज असं म्हटल्यावर त्यांना वाईट वाटलं काय करायचं काहीतरी इलाज करावा म्हणून त्यांनी जरा अशी चौकशी करताना बरेच त्या औषधं त्या सगळे झाले होते परंतु काय त्याचा गुण आला नाही। परंतु एक सर्व सुशिक्षित एका व्यक्तीने त्याला काय म्हटला
की या भागामध्ये कोण जर चांगला संत असेल तर त्या संतांच्या स्पर्शानं किंवा त्याच्या सांगण्यानं हा रोग तुझा जाते म्हणतो. मग आता एवढ्या भागामध्ये संत कोण आहे? मग समजले की पलूचे धोंडे मारायचे. पलूचे धोंडे मारा म्हणजे ते बामणाला तो धोंड्या बामण जातो, त्याला बालवृक्षाची न्यूमोनिया अवस्था. मग सगळे त्याला फळा धोंड्या म्हणायचे. कारण तसं ते बालवृक्षाची न्यूमोनिया अवस्था कुणालाही मारणार, कुठेही मुलाजवळ खेळत बसणार, भूक लागल्या कुणाकडे मारणार, दिले तर कुठं तर बाहेर घेऊन खात बसणार, भूक लागली की तेवढंच ते मारणार, मिळालं ठीक नाही मिळालं तरी ठीक. तर ते कोल्हापूरवरून यायचे आणि बरोबर तिथं येताना रेल्वा थांबायची. काही वेळ थांबल्याबरोबर ते उतरले की गाडी जायची. 8 मिनिटे गाडी थांबायची. एवढी त्यांची ताकद. बालवृक्षाची न्यूमोनिया असतात. मग बाबांना खडे बाबांना समजलं ते त्याला भेटायला निघाले जो घोडेस्वार आणि त्यांना भेटला. मग त्याने विचार केले त्याच्याबद्दल काय झालं होतं. नरवाडचे जे कृष्णा पाटील होते ते गावामध्ये त्यांचं असं घर शेतामध्ये होतं बाळेमध्ये आणि त्यांनी गावामध्ये भजन चालू होतं. भजन चालू होतं ते भजनामध्ये भजन चालू होते. तेवढ्यात कुणीतरी येऊन सांगितले की बाबा तुमच्या घरची पत्नी कालवड झाले आणि तुम्ही भजन सोडलं. ते म्हणले तिकडे त्याला म्हणले तिकडे निघाले. निघाल्याबरोबर तो धोंडे महाराज तिथंच होता. तर तो त्याच्याबरोबर पाठोपाठ गेला असतो. गेल्यानंतर ते रडाल्या बायकोला ते हे लावून ठेवले आणि तिथं बसून हात बसला. आता पत्नी म्हटल्यानंतर मग हा धोंडे महाराज काय म्हणतोय, अरे मला 17 होतोस काय, मला अंगार होतोस काय, ब्राह्मण असेल. मग हे बाबा काय तू काय आणि अरे मला 17 होतोस काय, मला अंगार दे. बराच वेळ हे चालू होतं. काय करणार. मग शेवटी कंटाळून अरे तुझं काय राहिलं म्हटलं इथे सगळं मेल्यासारखं रडायला नाही तुला 17 म्हणून काय लागलं का. ते मेले ही म्हणले आणि ते फाटकरून त्या काना मारली त्या मड्याला. मड्याबरोबर ते पडली किंवा पडल्याबरोबर श्वास सुरू झाला. श्वास सुरू झाल्याबरोबर हे जरा श्वास करायला पाहिजे जीवन द्यायचं. त्याच्यानंतर मी तिला किती तर 3-4 महिन्याची मुलं झाली. म्हणजे संतांची बालवृक्षाची न्यूमोनिया अवस्था म्हणजे त्यांनी मनात म्हटलं तर तुकाराम महाराजांनी जीवन केले, ज्ञानेश्वर महाराजांनी जीवन केले, रामदास महाराजांनी केले. एवढी ताकद असते कारण प्रत्यक्ष ब्रह्मच असतात ते. मग श्वास झाल्यावर तेवढं काय बघितलं नाही, तो पळालाच धोंडे महाराज पळाला. हे कुठे गेला कुठे गेला कुठे गेला बघा तो कुठं गावते निघाला पळून गेला तो. मग इकडे खंडे बाबा यांचे बघत आले होते. मग इथे धोंडे महाराज आहेत काय म्हणणार, धोंडे महाराज म्हणूया धोंडे महाराज पुढे जाणार धोंडे महाराज कोण आहे नाही इथे कोण धोंडे महाराज नाही. मग खले तर असतात किंवा कायम कट्यावर बसणारे धोंडे महाराज नाही आहेत पण ते फळा धोंडे आहे सिंगल करणार असतं. धोंडे महाराज फळा धोंडे आहे काय म्हणते ठीक आहे म्हटले. असा तर आहे बघा कुणाला ते गुप्त रूपानं असतात ते दाखवत नाही आपल्याला नाही. कुठं आहे मी इथे गेला तिकडे गेला इथे गेला बघ. मग तो एकट्याकडनं ते भाजी पकड दिली होती ती घेतली आणि तो नदी काढला खायला गेला होता. मग इथं आहे तिथे आहे तिकडे गेला बघा. मग ते कृष्णा नदीचं पाणी आटलेलं वाळू कुठं कुठं तर ते पाणी ते आम्ही कोरून खडे खडे पाणी राहते आणि उन्हाळ्यात म्हटल्यानंतर ते घाण बी केलेली असते. मग तिथं बाजूला बसून तो भाकरी खायला महाराजांनी जाऊन नमस्कार केले. काय बोलणार नाही नदीमध्ये तो उन्मनी अवस्था त्यांची बोलला तर शब्द तो खराच होणार आणि त्यांना बोलायची गरजच नसायची.
ते आपल्या धुंदीमध्ये आत्मस्वरूपामध्ये रंगलेले असतात. ते म्हणजे आपलाच आपण ब्रह्मानंद प्राप्त केलेला असतो. मग त्या ब्रह्मानंदामध्ये ते आनंद घेत असतात. मग भूक लागली तर तेवढंच खाणार. मग बराच एक दोन वेळा नमस्कार केले. महाराज तुम्ही काय बोलत नाही, नमस्कार करावे. मग म्हणले अरे एकदा अंघोळ करून येजा. तेवढंच म्हणले ते. अंघोळ करून येजा पाणी तर जास्त नाही आणि आता अंघोळ करून या म्हणले. तेवढंच बोलून आपलं आणि आपल्या हातामध्ये भाकरी खात बोलणारच नाही. परत विचारलं तर काय सांगणारच नाही. आता आंघोळ कर म्हटले मुलाला त्यामध्ये पाणी होतं. आता पाणी नाही, आता ह्या घाणीत कशी आंघोळ करायचे. कामं गुडघे स्नान कोपर स्नान असते. मग त्यांनी काय केले, गुडघे स्नान म्हटलं स्नानच होते. म्हणजे स्नान करायच्या बऱ्याच पद्धती आहेत ना. स्नान केलेल्याचं सुद्धा दर्शन घेतलं तर त्याला स्नान केलं, त्याचा जरी स्पर्श झाला तरी त्याला स्नान केल्याचं फळ मिळते. नारळाला पाणी लावलं तरी बी ते स्नान केल्यासारखं असं आहे. म्हणजे स्नान करायला बरेच आहे. मग आता म्हटलं ते एवढे हात धुतले दोन्ही, गुडघ्याकडे जर पाणी लावला आणि तोंड असा धुतला आणि जर नमस्कार केले. शुक्लाश्री भेटा म्हटले, शुक्लाश्री भेटा म्हटलं आणि आपल्याच नात्यामध्ये काय कसं करणार, परत बोलणार नाही तर. मग नमस्कार केले गेले ते गेले आणि मग उठले ते. सकाळ उठलं तर जेवढं पाणी लागलं होतं तेवढं पोट गेलं होतं. त्याच्या शब्दावर त्यांना काय स्पर्श केला नाही, पण त्याच्या शब्दावर म्हणजे हे कर म्हटलं की ते केलं पाहिजे. सद्गुरूची केव्हाही शब्द कधीही सोडायचा नाही. त्याने आपण का सांगता ते करायचं, त्यांनी सांगितले की ते आपण करायचं. त्यांनी सांगितल्यावर तेवढं केलं. पूर्ण मान त्याला म्हटलं हरे देव म्हटलं, पूर्ण अंगाला पूर्ण केला. वेळ निघून गेली ना, वेळ असते त्या वेळामध्ये असं म्हणजे संतांची संगत फार मोठी. बघा संत मध्ये सुद्धा स्त्रियामध्ये सुद्धा पतिव्रता होऊन गेले. स्त्रियामध्ये सुद्धा स्त्रियांना सुद्धा ते हे मिळतं आत्मज्ञानामुळे, त्यांना सुद्धा प्राप्त होत असते ते. म्हणजे त्यांना सुद्धा उन्मनी अवस्था असेल किंवा त्यांना पतिव्रत धर्माप्रमाणे तेवढी ताकद मिळालेली असते. मग चंपापूर म्हणून नगर जिल्ह्यामध्ये इलाहाबाद म्हणजे अलाहाबाद म्हणून तिथं गाव आहे. तिथं चंपापूर गाव आहे. ते चंपापूर गाव हे अगोदर नाव नव्हतं. ते चंपावतीच्या मुळे ते चंपापूर हे नाव पडलं. तर ते त्यामध्ये धनिष्ठ म्हणजे धनिक होता, चांगले होते ते. एक मुलगा होता आणि सत्कर्मी होते. मग आता मुलाला खूप वर झाले, म्हणजे लग्नाच्या वयात आले. आता मुली बघितली पाहिजे, पण आपलं पहिलं तेवढी सहकारी सुलक्षणी सोन भेटली पाहिजे. म्हणून त्याने चौकशी इकडे तिला करत करत त्याने एक मुलगी ठरवली, चांगली होती ती. मग तिला सून म्हणून घरी आणले. घरी आणल्यानंतर त्या काळाचा काय सासूचा तडाखा फार त्यावेळेला होता. मग चांगला सुलक्षणी वागला, परंतु तिची अवस्था अशी की सासू थोडी खाटपणा करायला लागली. तर काय करायला लागली, तिला पटवून घ्यायचं नाही, तिला सगळं काम करायचं. तरी सुद्धा ती बाई दररोज उठल्याबरोबर नागाच्या पाया पडून, सासू सासऱ्यांच्या पाया पडून, नंतर मग सडा शिंपण शेण करून नंतर स्वयंपाक येते तिथं दररोज. आणि जरी कुणी काय घरातल्याने बोललं तरी तिला काय राग येत नव्हता, हे चालायचंच म्हणतात. कारण ती सासू आहे, मी ती सासू झाल्यावर एकदा भोगायची पुढे. आता तर मी सून आहे, सासू झाल्यावर मी असं म्हणजे मला तिची राही मिळेल. आता सून आहे म्हणजे सुनेला कष्ट करायचं आणि बोलू द्यायचं तिचं कामच. त्याच्यामुळे ती काय बोलणारच नाही. सुनेचं ते कामच आहे की सासू मुली तरी घेऊन राहायचं आणि ते सोसतच राहायचं असं. मग असे बरेच दिवस झाले होते. मग तिला मात्र खायला काय नाचण्याची भाकरी, शिळी आणि चटणी. आणि तिला काय करायचं, बाजूला बसून खायचं.
तिथे घराचे आत शिरायचे आणि नवरा आल्याबरोबर काहीतरी सांगायचं, अशी बोलली बघ, तशी बोलली बघ, तिकडे बोलली बघ, इकडे बोलली. बघितल्या म्हटल्यानंतर एक दोन पेट मारल्याशिवाय याला समाधान होणार नाही. तरी सुद्धा ते सांभाळून झाला ते देव म्हणणार मारल्या तर काय होते, ती ज्ञानी होती, हे काय नाशिवत आहे असा विचार ती सोसत होती. मग काय झालं, ती नाचण्याची भाकरी खात असताना एक साधू होते संत. बघा ती कशी ताकद असेल संतांची. मग त्यानं एक फोन केला होता, जोडी म्हणतात त्याला. मग त्याचा काय फोन होता की नाचण्याची भाकरी खाणारी, चटणी भाकरी आणि उपवास असणारी अशी ज्या वेळेला मला भेटेल तर त्यावेळी तिच्याकडून माझं जेवण तिथून पुढे मी तोपर्यंत जेवणार नाही. मग तो मागत आला. त्या दिवशी बरंच तिला मारून बाहेर काढलं होतं. असं काहीतरी सांगितले सासूनं आणि त्याला मारले आणि तिला बाहेर काढलं. मग ते नाचण्याची भाकरी आणि चटणी झाकून ठेवली होती. तिचं पोट आवत होतं म्हणून तिने ठेवून ती काम करत होती कट्यावर. करत असताना तो आलाच तो साधू आला आणि मग विषांचं हे केला. मग काय देणार बाबा तुला, घरात यायची परिस्थिती आहे आणि माझ्याकडे शिवरी नाचण्याची भाकरी आणि चटणी आहे, मी तुला देऊन काय देणार. काय म्हणाला, माझी भोवरी पडली, मला हेच पाहिजे होतं म्हणाला. उपवास असणारी आणि नाचण्याची भाकरी आणि चटणी खाणारी भोवरी पडली म्हणला. आता तू मला काय देशील ते मी आज देणार. मग काय हो काही असणारी नाचण्याची भाकरी हे म्हटलं ते तुझं पोटचा तुझं म्हणून दिली ते एक भाकरी आणि नाचण्याची भाकरी. ते खात असताना वाऱ्यात ती चटणी उडाल्याने त्या साधूच्या डोळ्यात गेली तर चोळायला लागला. चोळत असताना मला ते महाराज थांबा म्हटले, डोळा नाजूक असतोय त्याला चोळू नका म्हटले, मी काढतो म्हटले. आणि ते काढत असताना ते जिभेच्या टोकांनी काढत होते. काढत असताना तिचा कुंकू त्या साधूला लागला. तेवढ्या सासू आली. बघा म्हणाले, मी का फोटो बोलत होतो काय, बघा साधूवर गेली जायला लागले म्हणून. बघा मी का फोटो बोलतो, फोटो म्हणावं तर साधूच्या कपाळाला कुंकू झालाय. परिस्थिती कोणाला माहिती नाही. मग आला की नवरा आल्याबरोबर तिला तोपर्यंत बाहेर ठेवलं होतं. मग आल्यानंतर सगळे गावा सगळा गाजावाजा झाला. तिला समाधान वाटले की मारून म्हटलं बाहेर ठेवले. बाहेर दरवाजा लावल्यानंतर म्हणाले, मी खरी असेल तर मी सोडणार नाही, मला बघायला येऊ दे यांच्यावर, पण मी राहणारच नाही. मग तिथंच बसली. ही बातमी त्या साधूला समजली. मला कित्येक वर्षानंतर मला जेवण मिळालं, ज्या भक्तानं मला पोटभर म्हणजे खायला मला भाकरी दिली, त्याला अशी परिस्थिती यावी काय यावी म्हणून त्याने काय केलं, महादेवच्या मंदिरमध्ये गेला, दरवाजा लावला आणि महादेवच्या मंदिरमध्ये जाऊन मुद्रा लावून तो ध्यानाला बसला आणि म्हणाला, त्या व्यक्तीला तू पूर्णपणे न्याय द्यावं तरच मी म्हणले इथून मी तुझे करणार, नाही तर मी तिला जर न्यायामध्ये इथं तुझ्या उंबऱ्यावर डोकं आपटून मी प्राण देणार. आणि लावली, मुद्रा लावल्याने बसला. मुद्रा लावल्यानंतर काय झालं, त्या काळातले राजे आता वाडी असायचीच की, मग चारी बाजू 7 दरवाजाची तटबंदी होती त्याला आणि 7 दरवाजे होते. 7 दरवाजेची तटबंदी होती. मग ते सगळे दरवाजे बंद झाले. रात्रीचं बंद करायचे. बंद झाल्यावर सकाळ उघडेच ना दरवाजे, उघडे ना दरवाजे. मग असं झालेलं सगळं बाहेर आतले आत सगळा दंगा सुरू झाला. असं कसं झालं, 2 दिवस गेले तरी दरवाजे उघडायचे नाही. आता काय झालं, पण त्यांचा जो प्रधान होता तो हुशार होता. बातमी काढल्यावर म्हटलं, एक साधू मंदिरमध्ये ध्यानाला बसला, त्याचा काहीतरी प्रश्न त्याला बोलवा म्हणजे काय म्हणाले, माझ्या भक्ताला
द्यावे तरच तुम्ही हे करणार. मग त्या राजानं काय प्रमाण काढलं की चाळणीतून दोऱ्याची हे लावायचं, चाळणीला दोरा लावायचं आणि चाळणीतून पाणी काढायचं विहिरीचं. चाळणीतून पाणी काढायचं आणि त्या चाळणीतून पाणी काढणाऱ्याच्या हातून ते दरवाजे उघडणार आहे. म्हटल्यावर काय करायचं सांगितले त्यांनी. मग राजानं प्रमाण सोडला उंटावरून 1000 सोन्याच्या मोहरा. कोण हे दरवाजे दोऱ्याची दोर करून म्हणजे दोऱ्याचा दोर करून चाळणीतून कोण पाच आणि चाळणीतून पाणी काढून दाखवेल त्याला या 1000 मोहरा बक्षीस म्हणजे. मग सोडलेले प्रमाण सुरू झालं. सुरू झाल्यावर प्रत्येकजण मी होतो परंतु काय तर थोडंफार कमी आहे, नाहीतर मी धरलं उंटावर काय धरलं आणि दुसरीकडे काय जरा कमी आहे तर मी तिला जरा उंटावर धरलं असतो अशा सगळ्या जणी म्हणाला. काय कमी आहे तेवढा विश्वास पाहिजे ना. मग पुढे गेल्याबरोबर ही बसलीच होती कट्ट्यावर बाहेरच. सासूला म्हणले सासूबाई धराला उंटाला म्हणले मी पाणी काढतो म्हणले. तेवढ्या बरोबर ती सासूला त्या सावल्याची खबर नाही बघा. 1000 मोहरा म्हटला पळून गेली ती त्याने त्या उंटाला धरली. म्हणलं माझी सून काढणार म्हणाले. तिथं बाहेर काढली होती आणि त्या सोन्याच्या मोहरा म्हटल्याबरोबर त्या साडीची खबर नसताना पळून उंटाला धरली. मग आता काय करायचं गेले की कुठला विहीर आणि ते चाळणी घेऊन आणली. त्या दोऱ्याला लावून चाळणी पाणी काढले आणि ते प्रत्येक ते पाणी काढून दरवाजाला असा हात धरल्यावर दरवाजा उघडला. असे 6 दरवाजे उघडले तिला. 6 दरवाजे उघडले आणि मग 7वा दरवाजा खाऊ दे म्हटले तिला. आणि कोणतं प्रतिबंध असली तर ती देणार कशी, पुरावा देणार कशी, म्हणून कोण असली तर ती उघडू देत म्हणून ते एक दरवाजा ठेवले काय. म्हणजे अशा सत्य आहेत, अनेक आहेत. मनमिता पाटील आहेत, गुरुजी देसाई त्याच्या लागला होता, गिरेवाच्या यांनी सुद्धा असेच केले. म्हणजे संत आणि ह्या ध्यानाची ह्या नामस्मरणाची काय प्रकार आहे तुम्ही करून बघायचे. आणि त्यामध्ये पहा तुमच्याकडे अद्वैत ज्ञान पाहिजे. अद्वैत म्हणजे काय, तुम्ही कुणाचा द्वेष मत्सर मनातून करायला नाही. कालपर्यंत थोडासा कार्यामध्ये आपल्याला होत असतो कारण आपण मायेमध्ये असल्यामुळं, परंतु मनातून आपल्याला काय असू नये असा शक्य नाही. तर आपल्याकडे सुद्धा ती प्रत्येकाकडे ती ताकद आहे. आमच्याकडे अनुग्रह घेतलेले आणि 1 वर्षामध्ये दूध बंद पडलं काय म्हशीचं. मग ते 2-3 दिवस दूधच दिला. तो अनुग्रह घेतला होता माझ्याकडून आणि दूध देण्याचं काय आणून मिळले काढणारे आणून मिळले नाही. मग तो गेला, त्याचं नाव काय सांगतो मी त्याला. मग त्यांना घेतला पाणी टाकण्यानं पाठवला थाप मारले बसला तो काढायला. दूध दिली त्या म्हशीनं. अरे म्हणाला तो भारी म्हणाला एवढा खटाटोप काढला दूध दिली नाही. आता तुला ऐकायचं दिली. मात्र तो माणूस ज्यावेळेला चुकला त्यावेळेला साध्या बैलांना त्याला उचलून दगडामध्ये फेकून दिला. तोच माणूस पुढे जाऊन वाट चुकल्याबरोबर साधाच बैल होता कधी न मारणारा त्या बैलांना त्याला उचलून दगडात फेकून दिले. म्हणजे ही ताकद त्या सृष्टीमध्ये आहे. ते चैतन्य ही सद्गुरूची महिमांची सद्गुरूची ताकद ह्या सृष्टीमध्ये पंचमहाभूतामध्ये खेळत असते, चैतन्य असते. म्हणून आपण काय करायचं आपल्याकडे अभ्यास करायचा. शास्त्र आहेत वाचायचे, शास्त्र वाचायचे. त्यावेळेला आपल्याला समजते की आपल्याला दुर्लभ सद्गुरू जो परमेश्वरी करिता तो ज्याची निरामते संसार निघून जाईल. फक्त आता काय झालंय खंडज्ञान उद्देशी मोक्ष उदारी वगैरे त्याची युक्ती जपली हे नाही. ऐशेने उद्देशित ऐशेने संसार नशे म्हणून सांगावे वाढायचे नानामध्ये सद्गुरूची पावले ते 7 धरले तेने पहिलं पावले भवसागराच्या. सद्गुरूची लक्षणे बोलतात वेदशास्त्र पुराणे ते जाणून शहाणे अनुसरते. म्हणजे सद्गुरूची लक्षणे शहाणी माणसं जाणून ते सद्गुरू करतात. गुरु करणार तो ज्ञान का पाणी पिणार तो छान का. म्हणजे पाणी आपण स्वच्छ गाळून पिलं पाहिजे
आणि गुरु करायचे असेल तर ज्ञानी गुरु केला पाहिजे. आधी तुझ्या सद्गुणांवर आले देवावर स्वतः तुका गजवलं पावडे पाहता गुरुभक्त थोडे सगळ्या संतांनी सांगितले राम राम म्हटलं तर उद्धार होते म्हणतात, परंतु तसं नाही. राम राम सकळ म्हणते कोणी न जाणते आत्माराम. राम हा काळाचा पुत्र दशरथीचा आनंद योगाचा आत्माराम. रामाशी जर का राम भाव करतात तर का जाता शरण वसिष्ठाचे. तुका म्हणे आवडा तूच राम अशी वेगळी शरण जाशी सद्गुरू. म्हणजे सद्गुरूला जेवढा लवकर शरण जाल तेवढं तुम्हाला लवकरात लवकर त्याचा तुम्हाला ह्या सृष्टीची हे तुम्हाला माहिती होतं. मला देवतेची कथा सांगतो. अमनकीचे पाटील आणि वडमूळचे देसाई आता तुम्हाला गाव जर माहिती त्या कथा घडलेल्या आहेत, म्हणजे सत्य कथा आहेत. का सांगतोय मी की एवढं तुम्ही ज्ञान घेतलाय त्या आमच्या मार्गातलीच गिरेवात आहे. म्हणजे सजामध्ये राजयोग देखील उत्पन्नाचे पक्षी भास जमे जैसा सांगेल तुम्ही त्याचा पावेगा हळूहळू राहे की तुम्ही तुळे त्या मार्गाची वेळ निश्चित करावी. त्याचे एक दफा विहंग माते आधी शून्य माते सांग साधन मोक्षाचे आपले ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेले तिसऱ्या अध्यायामध्ये की हा विहंग मार्ग आहे. रामदास महाराजांनी सांगितले लक्षात लक्षित आल्याची लंगले देहते लक्षी लंगले ते अलक्षी विहंग मार्ग. रामदास महाराजांचा सुद्धा विहंग मार्ग. विहंग म्हणजे विहंग म्हणजे पक्षी. तो पक्षी काय करतो आता इथं बसला तर डायरेक्ट जो काय करतो फळाचा स्वाद घेतो. त्याला काय म्हणतो चालत जावं लागायचं. विहंग मार्ग म्हणजे आकाशाचा मार्ग. म्हणजे तुम्हाला बसल्या लक्षणी तुम्हाला प्रकाशाची प्राप्ती होते. माझ्या अवताराची उत्पत्ती हे प्रकाशाची होती. नाना चरित्र ते परिस्थिती ते प्रकाशी त्या प्रकाशाची प्राप्ती ते जाण माझे सनातन होते. उद्धव हे तू यथा निवृत्ती सांगितलं. म्हणजे सनातन भक्ती कशी आहे त्या प्रकाशाची प्राप्तीची सनातन भक्ती म्हणजे आणि हे उद्धवाला सांगितलं. आणि त्याप्रमाणे शिकवून तो मी आल्यावेळेस श्रीकृष्णामध्ये वेगळे स्थान असे ना ज्या स्वानंदानं श्रीकृष्ण ते तुझे स्वरूप उद्धवला ते नाही तुम्ही पण परमकारण उर्वरित जीवाचा जीव मी श्रीकृष्ण तू तुम्हाला नाही वेगळे पण याला की जीवाची दुःख परमकारण सांगितले. जगाचा आत्मा मी श्रीकृष्ण तू माझा आत्मा उद्धव कर. ते ऐकून श्रीकृष्ण वचन उद्धव जायला तुला कृष्ण म्हणे माझा आपला आत्मा. कृष्ण काय म्हणतोय मला कृष्ण म्हणतोय की तू माझा आत्मा मी तो उद्धवाला. उद्धव तर का त्याचा सेवक होता त्याचा तो यादवच होता तो, परंतु कृष्णाच्या बरोबर असायचा तो आणि कृष्णासारखा दिसायचा. बघा त्याला स्वरूप हे प्राप्त झाले होती काय मुक्ती. कारण तो उद्धव श्रीकृष्णासारखा दिसला. भगवान त्याच्या बरोबर भगवंताची चार मुक्ती स्वरूपता सर्वता समेतता आणि सायुज्यता. सायुजी मुक्ती तुम्हाला मोक्षाची सायुजी मुक्ती म्हणजे अद्वैत ज्ञानामध्ये. मग काय म्हणते जगात आत्मा श्रीकृष्ण तू मध्ये नाही तो माझा आत्मा उद्धव. हे ऐकून श्रीकृष्ण वचन उद्धव जाणला. कृष्ण म्हणे आपला आत्मा परिणय हे कृष्ण महिमा आगाधीला पुरुषोत्तमा ते दिव्या मागे नागरीचे उद्धवपण माझ्या मी जडले जाणं पाहता श्रीकृष्ण विवेकपूर्ण माझे मी पण दिसेना. मी विवेकाने ज्या वेळेला बघायला गेलो त्यावेळेला माझं मी पण दिसेना. का दिसेना त्याला अभ्यास आहे. पंचमहाभूत वेगळे 10 इंद्रिय 10 इंद्रियामध्ये 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय त्याला मुलाधार अधिष्ठान मणिपूर अनाचक्र विशुचक्र आदिचक्र हे ज्ञानचक्र आहेत. त्या प्रत्येक ज्ञानचक्रामध्ये पाकळ्या आहेत. मुलाधारच्या ठिकाणी 4 आहेत. स्वाधिष्ठानच्या ठिकाणी 6 आहेत. मणिपूरच्या ठिकाणी 10 आहेत. अनाचक्राच्या ठिकाणी 12 विशुचक्राच्या ठिकाणी 16 आणि ज्ञानचक्राच्या ठिकाणी 2 आणि 10व्या दरवाजाला 2. इच्छा की ज्या वेळेला ते अक्षरांचे तुम्ही जर ध्यानाला बसून जर त्या अक्षरांचा जर तुम्ही उच्चार केला वैखरीनं तर तिथंच त्याचं स्पंदन होत असतं. आणि असेच ते मंत्र सिद्धी त्या प्रकारचे मंत्र आहेत. त्या चक्रावरती ज्ञानचक्र जागृत होतं आणि त्या प्रकारे तुम्हाला ती सिद्धी प्राप्त होते. ही जादू म्हणजे एक मॅजिक आहे. म्हणजे चैतन्य आहे. त्याचा अभ्यास करावा पाहिजे. म्हणजे हा देह हा मनुष्य देह म्हणजे काही तितका साधा नाही आहे. जनावरासारखा नाही. हा निद्रावयमधून सर्व निश्चित समान मनुष्य देहाचे ज्ञान अधिक ज्ञान सर्वांशी म्हणतो. मनुष्य देहाचे ज्ञान पुढील जन्मी मी करीन तो नागावला जाण सुदैव अज्ञान त्यापासून.
म्हणजे जर मी पुढच्या जन्मी काही म्हणजे आता कसं होते काही लोक आता नाही करायचं वय झाल्यावर करायचं आता काय करायचं. मग एक म्हातारा बसला होता आणि तरुण मुलगा तरुण म्हणजे किशोर वयान मुलगा कीर्तन ऐकायला जात होता. कुठे ते चालला तुला कीर्तन ऐकायला चाललोय आजोबा. अरे छट आता काय एवढ्या लोक काय करतात तू खेळा पडायच्या म्हणाले. मग तो मुलगा हुशार होता त्याने काय म्हणले मग काय ऐकायचं बंद झालं तुझ्यासारखं त्यावेळा ऐकायला देऊ का म्हणलं. मला आता ऐकायला ते त्यावेळा मी जाऊ नये. म्हणजे आपल्याकडे जे इंद्रिय आहेत करतायत आम्हाला बसायला पाठीचा का ना जोपर्यंत सक्षम आहे. आता सांध्यांचे यांचे त्याचे किती आजार आहेत. मांडी घालून बसता येत नाही बराच दिवशी गुडघे दुखा लागतात. मग तुम्ही अभ्यास काय करणार. अभ्यास करायच्या बऱ्याच आसनं आहे परंतु ते काय एकांत किंवा आपल्याकडे येऊन विचारलं तर सांगतात त्याचे आसनं आहे. त्याला वज्रासन आहे शवासन आहे सहजासन आहे. कुठल्या वेळेला कुठलं आसन करायचं आम्हाला महाराजांनी सर्व सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला नाही जिल्हा झाला तर कसं महाराजांनी शेवटी करून तुम्हाला जर पाठीचा काना दुखत असेल तर तुम्ही भिंतीला असं काहीतरी लावायचं आणि टिकून तुम्ही बसला तरी चालते. म्हणजे असं बसता येते ना तरी येतो. म्हणजे तुम्हाला पर्याय दिलेला आहे. नसेल तर झोपून सुद्धा तुम्हाला करता येते ध्यान धारणा. परंतु ती आपल्याकडे करायची हातोटी पाहिजे माहिती पाहिजे. असं ज्या वेळेला तुम्ही कराल त्यावेळेला तुम्हाला त्यांच्याकडे ती तुमच्याकडे ती शक्ती प्राप्त होईल. आणि हे करण्यासाठी कसं आहे म्हणलं ते 8 प्रकाराचं मन चक्र आहे. ते मनाच्या प्रकारात मनाचे चंद्र आहे आणि ते नपुसक आहे. ते कुठे बी जाते केव्हा जाते आणि केव्हा येते काहीच कळत नाही त्या व्यक्तीला. म्हणून तो काय करतो तो जीव त्या मनाच्या संगे प्रत्येक इंद्रियावर बसून ते भोग भोगत असतो. कर्मेंद्रिय आता कुणाला बघा इकडे जायचं म्हटलं तर उठला आणि सुटला असतो पायाचं कर्म म्हणून चाललं. काय नसेल तर काम करायला लागला नसेल तर करायला जर मारणार आवड असतो त्याला मारून त्याला जर अडवणार हे करणार. आणि बघायचे असेल तर आता बघण्यासाठी आता बरेच आपल्याला साधने मिळाले प्रत्येकाचे आहेतच. एकदा काढून का बसले केव्हा अर्धा 1 तास गेला कळत बी नाही. झोप बी किती मिळाली झोप बी नाही लागली कोण आलं गेलं तर त्याचा पत्ता बी नसतो. म्हणजे ते मन त्या पाहण्याच्या इंद्रियावर बसून जे इतका आता ते गुंतलेलं आहे की त्याच्यातून बाहेरच पडायचं अवघड आहे. कारण ते इतकं ते भुलवलेलं आहे या मोबाईलवाल्यांनी की त्यामध्ये किती काळ आपला जायला व्यर्थ जायला लागतो. आणि काही ते सर्वच खोटं असतं परंतु आमच्या मनाचा लालचीपणा किती आहे बघा. आपण तो सोडला पाहिजे. सोडला तरच तुम्हाला कळेल. त्यामध्ये मोबाईलमध्ये अनेक आहेत. तुम्हाला काय तुम्ही काय मागाल ते त्याच्यामध्ये चरित्र सुद्धा मिळतात. तुम्हाला कुठल्या शास्त्राचा हे पाहिजे असेल ओळी पाहिजे असेल ते येतात अभंग येतात ते सुद्धा येतात. ते सुद्धा चांगलं किती आहे. आणि बाकीचं मात्र हे पैसे कमवणारे ते बघत असतात. मग डोळ्याचं इंद्रिय काय म्हणताय. मग ते डोळ्याचं इंद्रिय कसं आहे तर तुम्ही ध्यान करणार करा आणि तुमचं स्वरूप बघायचा प्रयत्न करा तर तुम्हाला त्याचा उपयोग होईल. मग अशा पद्धतीने आपल्या मनाला आवड झाला पाहिजे. म्हणजे विवेक आपल्याकडे पाहिजे. म्हणजे विवेकाचे सोच सुटे न पाहता भेटे. म्हणजे काय आपल्याकडे विवेक पाहिजे. मग अंमलकीचे पाटील आणि अनपूरचे देसाई यांचा 100 एकर मध्ये कजाला म्हणजे केस सुरू झाले. देसाई पैसेवाला होता अंमलकीचा पाटील गरीब होता पैसे कमी होते. मात्र ती अंमलकीच्या पाटलाची जागा होती 100 एकर. आणि देसाई जबरदस्ती माझी जागा म्हणून म्हटला केस लागली. केस झाल्याबरोबर बरेच दिवस केस झाले. त्या वकील दररोज सांगणार. मग काय झालं असे दिवस गेल्यानंतर त्या वकीलला बोलवून सांगितलं बाबा म्हणाले ते पैसे होते आणि तो जड्जाला 1 लाख रुपये दिला. त्या काळात 1 लाख रुपये देऊन तो त्याच्या आपल्यामधून करा 100 एकर जमीन आहे. मग 100 एकर जमीन मिळणार म्हटलं 1 लाख रुपये देऊन त्यानं त्याच्यात फिरवला होता. कुठं तो निकाल ह्याच्यामधून द्यायचा असं ठरलं होतं. आणि मग त्यानं सांगितलं बाबा तुझं काय असेल तर आता देवालिकाचं काय असेल तुझ्या त्यांच्या
₹100 तुला मिळालं तर म्हटलं आणि आता काय मी काही करू शकत नाही, पैशांवर जोर आहे सगळा, त्याने पैसे भरून आता उद्या निकाल घेणार आहे, तो आता त्यांच्याबद्दल लागणार आहे म्हटलं. आणि सगळं आमचं असून सुद्धा आम्ही हरलोय म्हटलं. त्याला माहिती झाली. गेला पाटील गेला, काळ तोरण करून गेला आणि म्हटलं बसला घे. मग ऐकून ओळखून देऊ बा काळ तोरण करून आलाय म्हटल्यानंतर काहीतरी विरोध काहीतरी झाले. मग तो नाराज होऊन बसला. 100 एकर जमीन. मग आता काय करायचं म्हटलं, तुम्ही असं तोंड खाली करून बसू नका म्हटलं. मी सांगतो तिथे जावा. कसा तो फिरवते गोवा. जैनापूरची एक गिरिवाताई म्हणून आहे, ती संत आहे, साधक आहे. तिच्याजवळ जावा म्हटले. ती आशीर्वाद करून आजूबाजूच्या जीवन कसा ऐकत म्हणजे बघा, त्यांनी त्याला आशीर्वाद करतात, त्यांचं बी कल्याण होते. त्यांनी मार्ग घ्यायला पाहिजे असं नाही. म्हणजे जे मार्गामध्ये जे ध्यानधारणाने जे मिळवलेलं आहे आत्मज्ञान आणि जी ताकद मिळवलेली आहे, तर त्या ताकदीचं जर दुसऱ्यांना सुद्धा आपल्याला कळतं. म्हणून संतांची संगती फार मोठी फलदायी आहे आणि ती कल्याणकारी आहे. मग गेला तो नारळ घेतला, कापूर अगरबत्ती घेतला, ती वाकड्या शिवत होती कट्ट्यावर. त्याला वाकड्या शिवायचे बरेच झालं होतं. मग गेले आणि नमस्कार म्हटला आणि काय हो बाळा सांगितलं, नाही तुमचा आशीर्वाद घ्यायला आलोय. आणि मी काय आशीर्वाद म्हटलं, मी वाकड्या शिवणार, मी म्हातारी, माझ्याकडे काम नाही, लय मोठी आहे आणि तुम्ही आशीर्वाद करायला पाहिजे. आणि असंच आमची 100 जमीन परत ₹1,00,000 देऊन त्याच्याला केस ठरवलेली आहे. आणि आता काय करायचं आम्हाला कळलं, आमचं सर्वस्व गेले आणि आता काय करायचं, उद्या ती केस आहे असं म्हटले. तिनं काय केले, नारळ श्रीफळ तिनं आपला आशीर्वाद केले आणि आता महाराजांनी देतो ते तसं श्रीफळ त्यांनी दिल्याबरोबर घेऊन जा म्हटले. घरी ठेवा आणि तुम्ही ध्यान करायला. ते घेऊन गेला ध्यान करायला. त्या दिवशी त्या ज्याच्या स्वप्नामध्ये काय झालं सांगतो मग, तर बरोबर 12:00 दरम्यान तो जज घाबरावर म्हणून उठला आणि बायकोला उठला. काय झालं काय नाही म्हणाला, एक वाकळ शिवणारी बाई स्वप्नात आली होती. उद्या जर केस फिरवलं तर माझ्याशी काय एकुलता एक पोरगा विठ्ठल जातो म्हटलं स्वप्नामध्ये. मग बायका म्हणतेच की तुम्ही मग काय केलं सांगा म्हटलं. होय ते बरोबर आहे, मी ₹1,00,000 घेऊन चुकीचा निकाल देणार आहे आणि ती जमीन पाटलाची आहे, मी देसाईची करणार आहे आणि ते ठरलेलं आहे. तुमचे पैसे घेऊन का धुवून प्यायचे आहेत, माझा मुलगा जर गेला तर तुला सोडणार नाही म्हटले. आणि म्हटलं त्यांची जी जमीन द्यायची आहे त्यांच्याच नावाने निकाल द्यायला म्हटलं, आमच्या मुलाच्या याला काय व्हायचं नाही म्हटलं. मग बघा ते कशी कथा. मग दुसऱ्या दिवशी भरल्यानंतर ते पाटील कोण आहे, अमनगीचे पाटील पट्टेवाल्या ओरडला. अमनगीचे पाटील येऊन जाऊन थांबला, नमस्कार केला आणि त्याला बोलवले आणि चला म्हटलं गाडीत बसून. त्याला काय कळेना असं का. मग काय म्हणले ते, तुम्ही कुणाकडे गेला होता काय करायला आणि मला कसले भेटायला म्हणजे तुम्ही नक्कीच काहीतरी कुणाचा तरी संतांचा आशीर्वाद घेतलाय चला. मग काय नाही म्हटलं, मी गिरीवाद आहे त्याचा आशीर्वाद घेऊन आले, माझी जमीन माझ्यासाठी व्हावी म्हणून काय नाही म्हटलं, साधी चला म्हटलं त्याच्या बाईजवळ तुमच्या. ती गाडी गेली तर थोडं झालं बाजूला, त्याला गाडी घातल्याने त्या जैनापूरला आल्यानंतर मग ती बाई जशी ज्याच्या स्वप्नात आली होती तसंच ती वाकळा शिवत होती आणि ती तिचं ती शिवलेली बरोबर त्याचा खून गाठ पडल्यानंतर मला नमस्कार केल्यानंतर मग म्हणाले, मी हाय तोच निकाल बरोबर ह्याचा देतो, खरं माझ्या मुलाला काय करू नये, तो घाबरला. मग ठीक आहे म्हटले, तू हाय तोच निकाल द्यायचा आणि मी तुझ्या पोराला काय करत नाही. मग मी निकाल दिल्यानंतर काय आमच्या मठाला काय देणार म्हणजे, मी 20 एकर जमीन देतो म्हणजे आमच्या मठाला. त्यांना 20 एकर आणि त्या पाटलांना 20 एकर, 100 20 एकर, 40 एकर जमीन त्या मठाला अजूनपर्यंत आहे. महाराज कथा सांगायची म्हणजे इथली आमच्या जवळपासच कथा आहे. विजय धन धरून गेले आणि ते 2-2
तुमच्याजवळ ती ताकद आहे, तुम्ही ती निर्माण करता येते. त्यासाठी संत संगती कधी सोडायची नाही आणि आपण विवेकानं राहून आपण नामस्मरण करायचं आणि आपल्या मार्गाची हे करायची. आणि आपलं कर्तव्य काय आहे, आता मी सांगितलंय की तुम्ही मस्त हजारो रुपये कमवताय, लाखो रुपये कमवताय वर्षाला, त्यातले 10-11 हजार रुपये मठासाठी किंवा तुमच्या मार्गासाठी खर्च करा म्हणून आहे. त्याला सांगितले मुसलमान समाज बघा ते किती मोठे कमवणारे कसे आपल्या आम्हाला देतात. आमच्या ते का देत नाही. गुरुच्या कृपेने त्यांचं कल्याण होते, चांगले धंदे चालतात, सगळं आशीर्वाद मिळते, सगळं भरभराट होते आणि ते मठासाठी का देत नाही मला असं सांगायचं त्यांना सर्वांना. म्हणजे तुम्ही तुमचं का हे करून घेऊ नका, वर्षाला थोडे थोडे द्या नाही काय तर एकदा पूर्ण करता आम्हाला द्यायची काय गरज आहे. मठ बांधलंय, आध्यात्मिक म्हणताय, अद्वैत ज्ञान म्हणताय आणि याच्या बाजूला ते बघा जनावर करतात. माझंही सांगण्याचा तर मी जास्त बोला नाही सांगायचं. मी नारायणला म्हणा किंवा ऐकणार आहे मूर्ती बसवा म्हणून आले की पैसे देणारे तयार झाले, परंतु ते संघावर आवडायची बसवणार आहे म्हणून त्या मूर्तीकडे का लागलाय बाजूच्या वगैरे बंदिस्त करून घ्या, नंतर मग मूर्तीकडे आपण टाकूया. म्हणजे बंदिस्त करून घ्या, नंतर पुढचे आपण घ्या. आणि माझं तर मत असं आहे की पंचधातूचीच असावी, दगडाची नाही करायची. कल देवाला पूजी माळी कल नाही केलं वेळा म्हणे की नाही, आत्मसिद्धन पूजी माळो नीन वळवणी तेळ नोडो, कल देवाला पूजी माळी कल नाही केलं वेळा म्हणे कल देन उडी निवडणं आता वेगळं आत्मा देवाला. म्हणजे आज आज्ञाची आहे तर आपण पंचधातूची करूया. सोनं असते 100 नंबरी सोनं आहे ना आपला ना मार्ग, तर त्यामध्ये सोनं घालूया, पंचधातू घालूया आणि त्या पद्धतीची मूर्ती बनवूया. दिसायला चांगली दिसेल आणि त्याच्या अगोदर काय करूया ते बंदिस्त करून घेऊया. बंदिस्त करून घेतल्यानंतर तिथे दोष काढून बंदिस्त केला की तिथे चांगले राहिले, ती जरा दिसायला चांगली हे दिसेल कलर वगैरे करून बाहेरून गेला. आता निरंजन मठ म्हणून बांधून गेले, ते निरंजनाचे भक्त किती देतात आणि असलेले येणार झाले म्हणून त्यांनी मठ कशाला बांधायला म्हणतो. मी आता हा प्रश्न करणार आहे त्यांना. निरंजन मठ म्हणला, मठामध्ये तुमचे किती कार्यक्रम होतात, दोघच बांधला का अद्वैत ज्ञान म्हणताय, द्वैत पसरत चाललंय तुमचं, मग तुम्ही काय ज्ञान मिळवाल मला हा प्रश्न करायचा. आता काय सगळ्यांसमोर मी बोलणार नाही. आपण या व्यास पौर्णिमेला येऊन कार्यक्रमाला सर्व सर्व गुरुपूजन झाली, प्रसाद झाला आणि आनंद घेतला, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. बोला श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री सद्गुरुनाथ महाराज की जय, सत्संतांची की जय, राजारामस्वती सद्गुरुनाथ महाराज की जय, सद्गुरुनाथ निरंजन महाराज की जय, सद्गुरुनाथ मुकुंदास महाराज की जय, सद्गुरुनाथ पांडुरंग महाराज